पुण्याचा पहिला महापौर जर कोण झाला असेल तर ते या सनस कुटुंबियामधील बाबूराव सनस हे पहिले महापौर. शेकडो एकर जमीन या परिसरामध्ये, शेतामध्ये राबणारे 100 बैलजोडी यांच्याकडे होती. ऊसाची शेती, एकदा का गुऱ्हाळ सुरू झालं 4-4 महिने गुऱ्हाळ चालू राहायचं, एवढी प्रचंड संपत्ती. पण तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये असणारी ही जी गोरगरिबांची पोरं आहेत ही फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेत 4थी पर्यंत जातात. पुढे शाळेची सोय नाही परिसरामध्ये. अगदी सिंहगड पासून इकडे पुढे जरी गेलात तरी जवळपास शिक्षणाची सोय नव्हती. जी श्रीमंत बापाची मुलं होती ना ती शहरामध्ये शिक्षणासाठी जायची. बाकीची गोरगरिबाची जी पोरं होती 4थीतून शाळा संपायची आणि इथेच मग त्यांचा या गावगाड्यामध्ये राबून तसे ते संपूनही जात होते. पण बापूसाहेबांनी हे पाहिलेलं होतं आणि त्यांनी ठरवलं इथे आपण रयतेचं हायस्कूल उभा करायचं. मग रयतेचं हायस्कूल उभा करायचं, मग कशा पद्धतीने करावं लागेल? अरे जागा द्यावी लागेल. ती जुन्या काळामध्ये आम्ही कर्णाची गोष्ट ऐकलेली आहे. कर्ण दातृत्ववान पुरुष म्हणून ओळखला जातो. एकदा त्या कर्णाच्या दारात याचक म्हणून इंद्रदेव आला ब्राह्मणाच्या वेशामध्ये आणि कर्णाला म्हणाला की कर्णा मला तुझ्या कानातील कवच कुंडले दे. कर्णाने ती काढून दिली. रक्तबंबाळ झालेला कर्ण पुराण काळामध्ये ही कथा ऐकली. सत्यता ताई यामागे किती आहे हे काही आम्हाला सांगता येत नाही. पण या आधुनिक काळामध्ये सुद्धा अशी कर्णासारखी उदार माणसं या भागात जन्माला आली, सनस परिवाराच्या माध्यमातून जन्माला आली. अरे आमच्या बापूराव सनस यांनी तब्बल 14 एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला बक्षीस पत्र देऊन टाकली. 14 एकर जमीन. येताना आमची चर्चा झाली की या भागामध्ये गुंठ्याचा रेट पवार साहेब किती असेल. तर मला समजलं इथे गुंठ्याचा रेट किमान 20 लाख रुपये आहे. 1 गुंठा 20 लाख. 10 गुंठ्यांचा हिशोब केला. मोंटे साहेब आकडा 2 कोटी पर्यंत गेला. 1 एकराचा हिशोब केला, आकडा 8 कोटी पर्यंत गेला. आणि 14 एकराचा हिशोब करत गेलो तो आकडा 112 कोटी पर्यंत गेला. 112 कोटी पर्यंत. आणि एवढी जमीन, एवढी सोन्याचा भाव असणारी ही जमीन या कुटुंबियांनी माझ्या रयत शिक्षण संस्थेला दिली आणि म्हणून रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये फोफावली. अशी माणसं माझ्या रयत शिक्षण संस्थेला लाभली. आज आम्ही कित्येक लोक पाहतो अरे वाडवडिलांनी जमीन दान केलेली त्यातला काही हिस्सा परत मिळावा म्हणून संस्थेच्या विरोधामध्ये कोर्टात गेलेली माणसं सुद्धा आम्ही पाहिलेली आहेत. पण इथं हा अखंड त्यागाचा वारसा समर्थपणे सक्षमपणे जोपासण्याचं काम हे कुटुंबीय करत आहे. अरे अण्णा ससून जे हॉस्पिटल आहे तिथे ऍडमिट होते, अण्णा आजारी. मग कर्मवीर अण्णांना डबा घेऊन सनस परिवारामधून बापूसाहेब नेहमी जायचे. एकदा संत गाडगे बाबा या परिसरामध्ये आले. संत गाडगे बाबांची शिकवण होती अरे बाबांनो एक वेळ जेवणाचं ताट मोडा पण पोराला शाळेत घाला. अंगावर चिंध्या घातलेला हा महापुरुष त्यानं विचारांचं सोनं वाटण्याचं काम केलं आणि हा समाज सुधारक सनस परिवाराशी निगडीत होता. अरे ज्या ज्यावेळी या परिसरात यायचे ना त्यावेळी संत गाडगे बाबा सनस परिवाराच्या घरी यायचे. त्या ठिकाणी त्यांच्या गप्पा गोष्टी व्हायच्या. एकदा असेच गाडगे बाबा बापूसाहेबांच्या त्या वाड्यावरती आले आणि बापूसाहेब आणि नानांच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की आता संत गाडगे बाबा पण आलेले आहे, अण्णा सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये आहे, अण्णांना घेऊन यायचं आणि इथे या परिसरामध्ये नारळ फोडून इमारत उभा करायची. पण कर्मवीर अण्णा मात्र आजारी होते. अण्णांना आणायचं कसं? अण्णांना आणावं लागणार होतं स्ट्रेचर वरती. त्या डॉक्टरांची परवानगी आमचे बापूसाहेब घेतात आणि अण्णांना स्ट्रेचर वरून स्वखर्चाने इथं आणलं जातं. संत गाडगे बाबा असतील, आमचे बापूसाहेब असतील, आमचे नाना असतील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नारळ फुटला गेला आणि 2 खोल्यामध्ये हे विद्यालय सुरू झालं कौलारू असणाऱ्या इमारतीमध्ये. मला सांगताना या निमित्ताने अभिमान वाटतो
की कर्मवीर अण्णांच्या हयातीमधील शेवटची जर शाळा कोणती असेल ना तर मोहिते साहेब ही शाळा आपल्या या वडगाव धायरी शाळेत आहे. अण्णांच्या हयातील शेवटची शाळा, ऐतिहासिक वारसा लाभलेली ही शाळा. अरे 2 खोल्यांवरती शाळा थांबली नाही. दिवसेंदिवस या शाळेमध्ये बदल होत गेला. कारण या परिवाराने या शाळेसाठी सर्वस्व आपलं झोकून दिलं. बापू साहेबांच्या नंतर ही जबाबदारी आमच्या नानांनी स्वीकारली. नानांनी पाहिलं अरे आपल्या शाळेमध्ये 10वी पर्यंतचेच वर्ग आहेत, पुढे अडचण येते. 11वी 12वीला परिसरातील जे शेतकरी मायबाप आहेत आपल्या लेकीला शाळेत पाठवत नाही, त्यांचं लग्न लावून दिलं जातं. 11वी 12वीला ही गोरगरीबची माणसं आहेत, आपल्या पोरांना शाळेत पाठवत नाहीत, त्यांना कुठंतरी मजूर म्हणून कामाला चिकटवून देतात. या पोरांचं या पोरींचं कल्याण झालं पाहिजे. आणि मग हे जर कल्याण करायचं असेल ना तर इथे ज्युनियर कॉलेज उभं राहिलं पाहिजे. मग ज्युनियर कॉलेज उभं करायचं गोष्ट सोपी नव्हती मित्रांनो. त्यासाठी प्रस्ताव तयार करावा लागणार होता, अनेक कागदपत्र गोळा करावी लागणार होती. अरे आपलं घर बांधताना एवढी कागदपत्र आम्हाला जमावी लागतात, अगदी जीव मेटाकुटीला येतो. आणि इथे तर रयत शिक्षण संस्थेच्या या शाखामध्ये ज्युनियर कॉलेज उभा करायचं होतं. मग काय करावं? अरे कागदपत्र जमवा यांची सुरू झाली. शेवटी प्रस्ताव तयार झाला आणि मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला गेला. महिना झाला, 2 महिने झाले, प्रस्तावावर काहीच होईना. नेमकी अडचण काय म्हणून नाना आपल्या या पुण्यामधून मुंबईला मंत्रालयामध्ये जायचे. तिथं पाहून चर्चा करायची अधिकाऱ्यांच्या बरोबर, माघारी यायचे. त्यांना समजलं अरे आपला प्रस्तावच घाळ झाला की घाळ केला गेला, हा संशोधनाचा भाग आहे. अरे नाना माघारी आले, पण मनात जिद्द एकच, उभा करणार मी या वडगावच्या माझ्या पुण्यनगरीमध्ये रयतचे ज्युनियर कॉलेज उभाच करणार, तन मन धन त्यासाठी खर्च करणार. अरे घरातून आता तो प्रस्ताव घेऊनच यायचा, ज्युनियर कॉलेजची मान्यता घेऊनच यायचे. या धडाडीने आमचे नाना बाहेर पडले. पण बाहेर पडत असताना एकदा या शाळेमध्ये आले आणि ही शाळा डोळे भरून आमच्या नानांनी पाहिली. जणू काही पुस्तकची कल्पना त्यांना आली होती की काय, अशी शंकेची पाल मनामध्ये चुकचुकते. नाना इथून मुंबईला गेले आणि त्या मंत्रालयाच्या जवळ एक खोली घेतली. त्या मंत्रालयात जायचे, तिथे बसून राहिले. त्यांना सांगितलं जोपर्यंत माझ्या ज्युनियर कॉलेजला मान्यता येत नाही ना तोपर्यंत इथून मी उठणारच नाही. अधिकारी हतबल झाले. नानांनी स्वतःचं राजकीय वजन वापरलं. 2 दिवस त्यामध्ये गेले. अन्न पाणी कशाचीच अण्णांना तहान भूक राहिलेली नव्हती. फक्त विचार एकच, प्रस्ताव आज मंजूरच करायचा. शेवटी यंत्रणा कामाला लागली. अडगळीत पडलेला प्रस्ताव बाहेर काढला गेला. शिक्षण विभागाचा ठपका पडला, मंजुरी झाली. अण्णांनी प्रस्ताव ताब्यात घेतला आणि मुंबईतल्याच खोलीमध्ये आले. आणि तो प्रस्तावावरती आता ज्युनियर कॉलेज उभं राहणार. अण्णांचं मन भरून आलं. आणि पहिला फोन जर आमच्या अण्णांनी कोणाला जर केला असेल ना तर तो आपल्या लाडक्या लेकीला विभावरी ताईंना फोन केला. ताई सुद्धा फॉरेन मधून पुण्यामध्ये आलेल्या होत्या आणि ताईंना आमचे नाना जणू सांगत होते, अगं विभा, ज्युनियर कॉलेजची मंजुरी आपण मिळवली, आता इथे ज्युनियर कॉलेज उभं राहणार. आता माझ्या गोरगरिबाच्या लेकीला 11वी 12वीचं तिचं शिक्षण होणार. आता माझा मजुराचा पोरगा 12वी पर्यंत शिकणार, स्वतःच्या पायावरती उभं राहणार. त्या बापाला झालेला आनंद लेकीनं आपल्या कानात साठवला. पण मित्रांनो तो क्षण औटघटकेचा ठरला. थोड्याच वेळानंतर अण्णांना प्रचंड छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या आणि त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं गेलं. ही बातमी ज्यावेळी सनस परिवाराला मिळाली ना, कुटुंबीय अण्णा असतील, त्याचबरोबर ताई असतील, हे सर्व नातेवाईक मंडळी तिकडे मुंबईला दवाखान्यामध्ये नानांच्याकडे गेले. अरे नानांना हार्ट अटॅकचा झटका आलेला होता. हलकच या माणसाने यांच्याकडे पाहिला असेल आणि सांगितलं असेल, अरे बोलता नसेल रे,
पण फक्त हातामध्ये तो जो प्रस्तावाला मान्यता मिळाली ना तेवढी मात्र हात वरती करून दाखवली, पण न बोलता हे सर्व समजून गेल्या ताई, समजून गेल्या ना. आता पुढची जबाबदारी आपली. आता हे कॉलेज उभं करण्याची जबाबदारी आपली आहे. नाना निघून गेले, पण नानांचा हा जो वारसा आहे ना पुढे अण्णांनी जपला, आमच्या ताईंनी जपला. आणि या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो, इथे रयतचं हायस्कूल उभं राहिलं. आज या रयतच्या हायस्कूलमध्ये, रयतच्या ज्युनियर कॉलेजमध्ये अगदी प्राथमिक शाळेपर्यंत जर पाहिलं तब्बल 1,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तब्बल 1,500 विद्यार्थी. आणि काही माणसं अशी वेगळी असतात जी फक्त समाजासाठी जगतात आणि खास करून माणूस म्हणून जगतात. आज आम्ही पाहतो भांडणारी माणसं पाहतो, अरे इंच जागेसाठी मुर्दे पडताना आम्ही पाहतो, कोर्टामध्ये त्या भांडणाच्या गर्द्या झालेला पाहतो. अरे पण इथं ही माणसं आपलं सर्वस्व माझ्या रयत शिक्षण संस्थेला द्यायला तयार झालेली आहे. आज माणूस डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, पण माणूस राहिला नाही. आणि म्हणून आमच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, अरे मानसा कधी होशील माणूस, थोड्या लोभापायी माणसाचा झाला काणूस. अरे मानसा तुझी नियत बेकार, तुझ्यापेक्षा बरं गोठ्यातलं जनावर. असा स्वार्थी माणूस आज आम्हाला पाहायला मिळतो. मग हा माणूस घडवला पाहिजे. आणि हा माणूस कुठे बाजारात घडवता येणार नाही. हा माणूस कुठून बाजारातून विकत आणावा लागणार आहे. या माणसाला पैलू पाडावे लागणार आहे. अगदी प्राथमिक घटकापासून तर कॉलेज पर्यंत त्याला पैलू पाडावे लागतील. आणि हे पैलू पाडण्याचं काम या सनस विद्यालयाच्या माध्यमातून केलं जातं. माणूस घडवण्याची कार्यशाळा खऱ्या अर्थाने सनस परिवाराने या ठिकाणी घडवलेली आहे. अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली ही माणसं, काही गरज नाही, स्वतःच जगले असते, ऐश्वर्याने आयुष्य जगले असते. मी माझं कुटुंब आणि माझं सर्वस्व एवढंच आयुष्य जरी जगले ना तरी आनंदाने जगले असते. पण नाही, हे कुटुंबीय त्यागानं भारावलेलं आहे. अगदी आमच्या बाबूराव सनस साहेबांच्या पासून तर आजपर्यंत आमच्या विभावरी ताईंपर्यंतचा जर आम्ही इतिहास पाहिला तर यांच्या कामामधून आम्हाला त्यागच पाहायला मिळतो. अरे आमचे ज्यावेळी अनिल अण्णा या परिसरामधून जायचे ना, अरे शाळेकडे कटाक्ष असायचा, माझी शाळा या विभागात नाही महाराष्ट्रात अव्वल झाली पाहिजे म्हणून सतत इथं फिरणारे. आमच्या सरांनी मगाशी सांगितलं की जर कोणी एखादा सेवक बदलून इथं आलेला असेल तर त्याची पहिली भेट घेण्याचं काम आमचे अण्णा करायचे. कारण जर ग्रामीण भागामधून एखादा सेवक इथं बदलून जर आलेला असेल ना तर मित्रांनो तो हतबल होतो. कारण शहरात आल्यावर इकडची गर्दी पाहतो, आता काय करायचं, राहायचं कुठं, हा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण व्हायचा. त्यावेळी या शाळेमध्ये आदरणीय अण्णा त्याची भेट घ्यायचे, आस्थेने त्याची चौकशी करायचे. आपण कुठून आलात, काही काळजी करू नका, तुमची राहायची सोय झाली का, नसेल झाली तर मी सोय करतो. तुमची जेवणाची सोय झाली का, नसेल झाली तर मी तुम्हाला जेवणाचा डबा पोहोचवण्याची व्यवस्था करतो. अरे एवढा आपलेपणा जपणारे हे बाप माणसं होती. आणि म्हणून या शाखेमधील आमचे रयतसेवक बंधू भगिनी अगदी तन मन धन खर्च करून शाखेच्या जडणघडणीसाठी योगदान देत गेले. आणि म्हणून ही शाळा आज उच्च शिखरापर्यंत पोहोचलेली आहे. फुटबॉल खेळणारे, खेळामध्ये प्रचंड रुची असणारे आमचे अण्णा राजकारणात मात्र गेलेच नाही. राजकारण त्यांचा पिंडच नव्हता. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच होतं की आपल्या वडिलांनी हे जो रयतेचं छोटस रोपटं लावलंय ना त्या रोपट्याचा आपल्याला आता विशाल वटवृक्ष करायचा आहे. त्या रोपट्याला आता आपल्याला खत पाणी घालायचंय. आणि म्हणून या शाखेला काही कमी पडणार नाही म्हणून सतत धडपड त्यांची चालू असायची.
14 कोटी जमीन दिली जरी असली ना, ज्याच्या वेळी अडचण यायची त्या वेळी अण्णांना माहिती असायचं आता शाळेला काहीतरी गरज भासते, भौतिक सुविधा देण्यासाठी अण्णा हिरवीने पुढे यायचे. हजारोची नव्हे लाखोची देणगी आपल्या या शाखेला द्यायची आणि त्याच्यामुळे शाखा खऱ्या अर्थाने भरभराटीला आलेली आहे. अरे शाखा उभं करणं सोपं नसतं रे. आणि इथे घर चालवताना जीव मेटाकुटीला येतो. घरातल्या पोरा बाळांचं बघता बघता तो जो बाप आहे तो हतबल होतो. पण इकडचे असणारे सणस परिवारातील बाप माणसं कधीच हतबल झाली नाहीत. गोरगरिबाचं एखादं जर लेकरू असेल ना, अरे त्याच्या परीक्षेची फी भरण्याची जर ऐपत त्याच्या आईबापामध्ये नसेल ना, त्या पोराची शाळा बंद पडू दिली नाही. अरे यांनी स्वतः आपल्या घामाचे पैसे भरून त्या पोराचं शिक्षण चालू ठेवलं. आणि म्हणून या भागामध्ये जर शैक्षणिक दर्जा आज आम्ही पाहिला ना, तर तो आम्हाला उच्च अशा कुळाचा दिसतो. इथे आपल्या एका मजल्याचं काम चालू होतं आणि अचानक अण्णा आले. आमचे शिक्षक बंधू भगिनी त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते, कोणाला माहितीच नाही अण्णा आले. त्या मजल्यावरती गेले. स्लॅबची घोटई कशी चालू आहे ती एकदा त्यांनी पाहिली आणि ती पाहून खाली येत असताना आमचे धनवडे सर त्यांना भेटतात आणि म्हणतात, अहो अण्णा तुम्ही आले कधी, आम्हाला तर काही तपासच नाही. तर अण्णा त्यांना म्हणतात, तुमचं काम चालू होतं, तुम्हाला कशाला डिस्टर्ब करायचं, मी आलो हे सर्व पाहिलं. पण प्रचंड घामाघूम झालेले होते. त्या आपल्या शाळेला डोळे भरून ते पाहत होते, जणू त्यांनाही काहीतरी होणार याची जणू एक अल्प अशी पुसटची कल्पना लागलेली असेल. डोळे भरून ही माझी शाखा ते पाहत होते. अरे ही शाखा जडणघडणीमध्ये आपल्या वडिलांनी योगदान दिलेलं, ही शाखा उभारणीमध्ये आपल्या आजोबांनी योगदान दिलेलं, ही शाखा मोठी झाली पाहिजे हा उदात्त विचार त्या माणसाच्या मनामध्ये होता. पण डोळ्यात थोडस अस्पष्ट असं पाणी दिसत होतं, जणू अण्णा मनातल्या मनात म्हणत होते, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, अमुचा राम राम घ्यावा. अस्वस्थ असलेले अण्णा दवाखान्यामध्ये गेले, पण तिथे त्यांना माहीत असा अटॅक आला आणि त्याच्यामध्येच अण्णांचं निधन झालं. अरे मित्रांनो, पण हा रयतचा गाडा मात्र या कुटुंबियांनी थांबू दिला नाही. अण्णांच्या नंतर आमच्या नानांच्या सुकन्या, अण्णांच्या भगिनी, आमच्या विभावरी ताई यांनी ही अण्णांची पालखी आपल्या खांद्यावरती घेतली. या शाखेला काय कमी पडतंय काय नाही हे पाहण्याचं काम त्यांनी केलं. अरे फॉरेन रिटर्न केम्ब्रिज विद्यापीठामधून मनात आणलं असतं, तिथे स्थायिक झाल्या असत्या, मोठी कंपनी टाकली असती आणि त्या ठिकाणी कोट्यावधीची मालमत्ता सुद्धा कमावली असती. पण नाही, जी शाखा माझ्या आजोबांनी उभा केली ना, अरे ज्या शाखेच्या जडणघडणीमध्ये माझ्या वडिलांनी सर्वस्व योगदान दिलं ना, ज्या शाखेच्या वाढीसाठी माझ्या भावानं प्रयत्न केलेत ना, ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न आता मला साकार करायचंय. म्हणून आमच्या विभावरी ताईंनी या विद्यालयासाठी सर्वस्व झोपून दिलं. आज शाळेमध्ये पहा तुम्ही, सुंदर असे पेव्हिंग ब्लॉक दिसतात, सुंदर अशा या ठिकाणी मॅट टाकलेले आहेत. वरती आम्ही गेलो, सुंदर AI लॅब दिसतात, संगणक लॅब दिसतात, प्रशस्त असं मैदान दिसतंय. इथं मैदानाचं मुर्मीकरण करून सपाटीकरण केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आमच्या ताईंचं बारकाईने इकडे लक्ष होतं. कुठे काही कमी पडणार नाही यासाठी त्यांनी दक्ष असायचे. कधी निधी कमी पडायला जर लागला ना, स्वतःच्या जवळचा पैसा ताईंनी खर्च केला. तब्बल 22 लाख रुपये खर्च करून वरती AI ची लॅब उभारली. पाहिली का रे तुम्ही AI ची लॅब? तुम्ही पाहिलेली? अरे वा, कारण 30 सुंदर असे कॉम्प्युटर त्या ठिकाणी मांडलेले. आदरणीय पवार PN साहेब, मोहिते साहेब, ताई आम्ही वरती पाहायला गेलो आणि आमच्याच डोळ्यांवरती विश्वास बसला नाही. अरे ही लॅब नेमकी कोणत्या कॉलेजची असली पाहिजे अशी अस्पष्ट शंका सोनूताई आमच्या मनामध्ये आली. म्हणजे एवढी सुंदर लॅब उभारत असताना अगदी त्या खिडक्यांची तावदाने बसवण्यापासून अगदी मॅटिंग पासून कलर पर्यंत, अरेंजमेंट पर्यंत सर्व बाबींकडे ताई लक्ष देतात. अरे स्वतःचा पैसा खर्च करतात. रयतचं काम करणं म्हणजे सोपं नाही.
लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखं आहे. तन मन धन खर्च करावं लागतं आणि त्यावेळी मान सन्मान मोठेपणा मिळत असतो. आज ही सन्माननीय मान्यवर मंडळी इथे स्टेजवरती बसलेली आपण पाहतो, पण या माणसाने अरे रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीसाठी स्वतः काढून घेतलेलं असतं, स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलेलं असतं. यांचा ध्यास फक्त एकच असतो, रयत रयत आणि रयतच. तसा ध्यास या माझ्या सनस परिवाराने या भागामध्ये जपला आणि म्हणून मोहिते साहेब आपल्या पश्चिम विभागातील एक आदर्श मोठं संकुल हे धायरी विद्यालय झाले. कारण इथे ही माणसं देणारी आहेत. ते आमचे भिंदा करंदीकर म्हणतात एका कवितेमध्ये, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे. उघड्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे. घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. अरे या सनस परिवाराने आज सतत आम्हाला देण्याचं काम केलं, सतत दिलेलं आहे. आम्हाला सुद्धा परतफेड मित्रांनो करावीच लागणार आहे. पण मला खात्री आहे जोपर्यंत जीवात जीव आहेत ना तोपर्यंत हा सनस परिवार रयत शिक्षण संस्थेला स्वतःची शाळा, माझी शाळा आहे, माझं घर आहे या आपलेपणाच्या भावनेनेच जपणार आहे. आणि अशी माणसं माझ्या अण्णांना लाभली. आणि म्हणून आज कर्मवीर अण्णा आपल्यामध्ये नाही, आज कर्मवीर अण्णा जिवंत नाही तरी सुद्धा रयत शिक्षण संस्थेचा डोलारा यशस्वीपणे सांभाळला जातो, यशस्वीपणे जपला जातो. कारण विभावरी ताई तुमच्यासारखे कुटुंबीय या रयत शिक्षण संस्थेसाठी झोपून देण्याचं काम करतात. अरे आभाळा एवढी उंची ज्यांची ते क्षणभर खाली आले, आभाळा एवढी उंची ज्यांची ते क्षणभर खाली आले आणि मातीत मळले जन्म ज्यांचे त्यांना उचलून वरती घेतले, त्यांना उचलून वरती घेतले. या परिसरातील गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या आणि बहुजनांच्या तळागाळातल्या या पोरांना आणि पोरींना उचलून वरती घेऊन त्यांना समाजात मानाचं स्थान या शाळेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे हा सनस परिवार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. मला आज आदरणीय अण्णांच्या 10व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलावलं. माझे मार्गदर्शक मित्र आदरणीय राष्ट्र डीबी सर, आपण मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली, आदरणीय रोडे साहेब तुम्ही मला हा विचारमंच उपलब्ध करून दिला, मनापासून धन्यवाद मानतो. इथं उपस्थित असणारे माझे मित्र भरतराज सर आहेत, गायकवाड सर आहेत, सर्व रयतसेवक बंधू भगिनी आणि विद्यार्थींनो, तुम्ही उत्स्फूर्त दाद दिली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि आदरणीय ताई, समस्त रयत परिवाराच्या वतीने आपल्याला कळकळीची हात जोडून विनंती करतो, अण्णांची ही जी झोळी आहे ना ताई खूप मोठी आहे हो. कारण आज जर खाजगी शाळांच्या तुलनेत माझी रयत जर टिकवायची असेल ना तर त्या झोळीत भरभरून दान टाकावं लागणार आहे. ते सक्षमपणे तुम्ही करतात. आपल्या कार्याला पुनश्च शतशः नमन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.